नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मागील व्हिडिओमध्ये आपण 2023 मध्ये झालेल्या कंबाईन पूर्व आणि मेन्स या दोन पेपरमध्ये विज्ञान या विषयावर आलेल्या काही प्रश्नांचं विश्लेषण बघितलं. तर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण 2023 मध्ये झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पेपर 1 मध्ये आलेल्या विज्ञान या विषयाच्या प्रश्नांचा आढावा बघूयात. चला तर मग सुरू करूया आजचं सेशन. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 विज्ञान प्रश्नांचे विश्लेषण. या ठिकाणी संच क्रमांक ए आपल्याकडे आहे 2023 मध्ये झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये. लक्षात घ्या, परीक्षा कोणतीही असो, आयोगाने घेतलेल्या परीक्षेमध्ये प्रश्न, राज्यसेवेचा प्रश्न कधी कंबाईनला देखील विचारू शकतात आणि कंबाईनचा प्रश्न देखील राज्यसेवेला विचारू शकतात आणि मेन्स आणि प्रिलिम्स यामध्ये सुद्धा प्रश्नांची अदलाबदल होते. म्हणून असा विचार करायचा नाही की जर आपण कंबाईन देतो तर राज्यसेवा परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नांचं विश्लेषण कशाला पाहायचं. तसं नाही मित्रांनो. आयोग कोणत्या घटकावर जास्त फोकस करतो, आयोगाचा फोकस कुठे आहे हे कळण्यासाठी आपल्याला आयोगाने काढलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं जरुरी आहे. बघा, म्हणून मी या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा देखील पेपर घेतलाय. बघा, तर सांगण्याचा उद्देश एवढाच की आपला एरिया ऑफ फोकस जो आहे तो थोडासा ब्रॉड करायचा, की म्हणजे मी कंबाईन देतोय तर मी फक्त कंबाईनच्याच प्रश्नपत्रिका बघणार, असं काही नसतं. असं काही करू नका, कारण राज्यसेवा पूर्वमध्ये आलेले प्रश्न देखील कंबाईनला येऊ शकतात, असा विचार करा. असं काही नसतं की राज्यसेवेचा पेपर म्हणजे खूप अवघड असतो आणि खूप डीप मध्ये असतो. बघा, तुम्ही कळेल बरेचसे प्रश्न सिंपल लेवलचे सुद्धा आहेत. चला तर मग सुरू करूया आजचं सेशन. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 विज्ञान घटक, विज्ञान प्रश्नांचे विश्लेषण. विज्ञान या विषयावर जवळजवळ 10 प्रश्न या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेमध्ये आहेत. तर ते 36 क्रमांकाच्या प्रश्नापासून सुरू होतात. तर 36 क्रमांकाचा प्रश्न काय आहे तिथून आपण सुरुवात करूयात. बघा, प्रश्न क्रमांक 36 काय म्हणतोय, विद्युत वर प्रश्न आहे हा, इलेक्ट्रिसिटीवर. तर टिंबटिंब या पदार्थाचा प्रतिरोधकता निर्णायक तापमानाच्या खाली शून्य होते. म्हणजे काय, तर असं कोणतं मटेरियल आहे की ज्याचं प्रतिरोधकता हे क्रिटिकल टेम्परेचरच्या खाली 0 होतं. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर बघा काय येईल, सुपर कंडक्टर हे येतं. आपण याचे विश्लेषण पण पाहणार आहोत. सुपर कंडक्टर हे असे मटेरियल आहेत की ज्याचं रेझिस्टन्स एका पर्टिक्युलर टेम्परेचरच्या खाली 0 होतं. त्या पर्टिक्युलर टेम्परेचरलाच क्रिटिकल टेम्परेचर असं म्हणतात. मुळात सुपर कंडक्टर हे असे मटेरियल असतात की त्यांचं रेझिस्टन्स कमी होतं टेम्परेचरनुसार आणि एका पर्टिक्युलर टेम्परेचरला ते रेझिस्टन्स 0 होतं. लक्षात घ्या. आणि त्याच टेम्परेचरला क्रिटिकल टेम्परेचर ऑफ दॅट सुपर कंडक्टर असं म्हणतात. उदाहरणार्थ 1.2 केल्विन हे ॲल्युमिनियमचं क्रिटिकल टेम्परेचर आहे. म्हणजे त्या टेम्परेचरला ॲल्युमिनियम मध्ये पास होणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे ती विदाउट रेझिस्टन्स पास होते, हे लक्षात घ्या. म्हणजे सुपर कंडक्टर काय करतं की एका क्रिटिकल टेम्परेचरला त्यांच्यात रेझिस्टन्स जे असतं ते 0 होतं, प्रतिरोध जो आहे तो 0 होतो. ठीक आहे, आली कन्सेप्ट लक्षात. नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण. 37 क्रमांकाचा प्रश्न काय सांगतो बघा. ओके, प्रकाश या घटकाच्या मधील मिरर इमेजेस म्हणजे आरसे आणि प्रतिमा या घटकावर हा प्रश्न आहे. जर एखादी वस्तू 36 डिग्री अंशात
तिरप्या असणाऱ्या दोन समतल म्हणजे पॅरलेल आरशांमध्ये ठेवली. ओके, समरूप ठेवली असं म्हणताय. समरूप ठेवली तर ती किती प्रतिमा तयार होतील? तर त्याच्या किती प्रतिमा तयार होतील? लक्षात घ्या, दोन आरसे घेतले ते 36 डिग्री, त्या दोन आरशांमध्ये 36 डिग्रीचा अँगल आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये एक वस्तू ठेवली, बरोबर मध्ये म्हणता येईल. तर त्या वस्तूच्या किती इमेजेस तयार होतील हा प्रश्न आहे सरळ सरळ. या ठिकाणी आरसे कसे ठेवलेत यावर त्या मध्ये असणाऱ्या वस्तूंच्या तयार होणाऱ्या प्रतिमांची संख्या अवलंबून आहे. चला तर मग आता बघू आपण त्याचे विश्लेषण. बघा, जर आरसे पॅरलेल असतील म्हणजे एकमेकांना समांतर असतील आणि त्या आरशामध्ये एखादी वस्तू ठेवली तर होईल काय? त्या वस्तूच्या अनंत प्रतिमा तयार होतील. जरा इमॅजिनेशन करा, आपल्या पुढे पण आरसा आहे आणि मागे पण आरसा आहे, तर आपल्या स्वतःच्या किती प्रतिमा तयार होतील? लक्षात घ्या, जेव्हा आपली समोरच्या आरशामध्ये प्रतिमा तयार होईल, ठीक आहे, तर तीच प्रतिमा आपल्या पाठीमागच्या आरशासाठी ऑब्जेक्ट म्हणून काम करेल, म्हणजे वस्तू म्हणून काम करेल, आणि त्याची पुन्हा आपल्या पाठीमाग प्रतिमा तयार होईल. असं एकात एक करून अनंत अशा प्रतिमा तयार होतील. म्हणजे लक्षात घ्या, पॅरलेल आरसे असतील आणि त्याच्यामध्ये वस्तू असेल तर अनंत प्रतिमा तयार होतील. त्यानंतर जर त्या आरशांमध्ये राईट अँगल असेल म्हणजे कसा 90 अंशाचा कोन असेल, तर काय होतं, जसं जसं त्या आरशांमधील अँगल कमी होईल, 90 पेक्षा कमी होईल, तसं तसं प्रतिमांची संख्या वाढत जाते. आलं लक्षात? आणि जो तिसरा जो टाईप आहे, जर तो पर्टिक्युलर अँगल दिला असेल, ठीक आहे, तर तो अँगल जर दिला असेल तर प्रतिमांची संख्या काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तर ती प्रतिमांची संख्या काढण्यासाठी जो फॉर्म्युला आहे, तर नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय थिटा, म्हणजे तो आरशांमधला अँगल, आणि हे जे काही उत्तर येईल त्याला -1 करायचं. प्रश्नामध्ये काय आहे बघा, 36 अंशाचा अँगल आहे दोन आरशांमध्ये, तर 36 अंशाचा अँगल आहे म्हणजे 360 डिवायडेड बाय 36, हे उत्तर येईल 10. 10 - 1 हे उत्तर येईल 9, म्हणजे नंबर ऑफ इमेजेस झाल्या 9. लक्षात आलं? 360 डिवायडेड बाय 36 आलं 10, 10 - 1 9, म्हणजे नंबर ऑफ इमेजेस या येणार 9, म्हणजे आपलं बरोबर उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 2, 9 प्रतिमा तयार होणार. जर या ठिकाणी वेगळा नंबर असेल तर तो त्या फॉर्म्युल्यामध्ये घालून आपण नंबर ऑफ इमेजेस काढू शकतो. ठीक आहे, सिंपल आहे. बघा किती सिंपल आहे. असं काही नाही की राज्यसेवेचे प्रश्न खूप अवघड असतात. जर तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती असेल तर अतिशय सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 38. मित्रांनो, ऍक्च्युली हा प्रश्न आहे ना, आयोगाने कॅन्सल केलाय. 38 क्रमांकाचा प्रश्न. इथे एक समीकरण दिलंय आणि ते कोणत्या त्या समीकरणाचं नाव काय आहे तर ते इथं सांगायचं. तर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आहे का, बर्नॉलीज इक्वेशन आहे का, पास्कल लॉ आहे का, युलर्स इक्वेशन आहे. तर असं करा मित्रांनो, हे जे काही घटक दिले, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, बर्नॉलीज इक्वेशन, पास्कल लॉ, याचा इंट्रोडक्टरी अभ्यास करा. ठीक आहे, आणि हे काही मुद्दे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 39 किरणोत्सारावर आहे. आवडता टॉपिक आहे बघा, किरणोत्सारी. तर या ठिकाणी विचारलंय काय, अल्फा कण. किरणोत्सार आपल्याला माहिती आहे, किरणोत्सार म्हणजे
असे काही मूलद्रव्य आहेत की ज्यातून सतत काही किरण अल्फा बीटा किंवा गॅमा या स्वरूपाचे काही किरण सतत इमिट्स होत राहतात अशा एलिमेंट्सना रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स असं म्हणतात, किरणोत्सारी मूलद्रव्य असं म्हणतात. तर प्रश्न या ठिकाणी असा आहे की ज्या वेळेस किरणोत्सारी घटकातून अल्फा कण इमिट होतो, म्हणजे एक कन्सिडर करा की एक ऍटम आहे किरणोत्सारी मूलद्रव्याचा आणि त्यातून अल्फा कण हा इमिट झाला, बाहेर पडला, तर त्या अल्फा कण त्या ऍटम मधून बाहेर पडल्यामुळे त्या अणूचा अणुअंक आणि अणुवस्तुमानांक या दोन घटकांमध्ये काय बदल होतो. या ठिकाणी दोन कन्सेप्ट आहेत, अणुअंक आणि अणुवस्तुमानांक. या कन्सेप्ट सुद्धा माहिती पाहिजेत आपल्याला, त्या पाहून घ्या. या ठिकाणी आपण बघूयात अल्फा कण ज्यावेळेस इमिट होतात, ज्यावेळेस बाहेर पडतात ऍटमच्या, तर नेमकं काय होतं. अल्फा कण हे कशाने बनलेले असतात हा पहिला प्रश्न. ठीक आहे, त्याचं उत्तर सांगा कमेंटमध्ये. तर ते कशाने बनले असतात, मग ते ज्या गोष्टीने बनलेले असतात त्या गोष्टी त्या ऍटम मधून बाहेर पडल्यानंतर त्याच्या ऍटॉमिक नंबर आणि ऍटॉमिक मास याच्यावर काय इफेक्ट होतो हे माहिती पाहिजे. तर अल्फा कण ज्यावेळेस बाहेर पडतील ऍटम मधून त्यावेळेस अणुअंक 2 ने कमी होतो आणि अणुवस्तुमानांक 4 ने कमी होतो. दोन्ही गोष्टी कमी होतात, लक्षात घ्या. कारण अल्फा कण हा कशाने बनलेला आहे, तर तो 2 प्रोटॉन, किती 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉनने बनलेला आहे. म्हणून अणुअंक जो प्रोटॉनच्या संख्येवर अवलंबून आहे आणि अणुवस्तुमानांक जो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोन्हीच्या संख्येवर अवलंबून आहे. या 2-3 गोष्टी रिलेट करा की अल्फा कण म्हणजे नेमकं काय आहे, मग ते काय आहे हे कळाल्यानंतर ते जेव्हा ऍटम मधून कमी होतील त्यावेळेस त्या ऍटम्सच्या अणुअंक आणि अणुवस्तुमानांक याच्यावर काय परिणाम होईल हे आपल्याला समजू शकतं. म्हणून जो पहिला जो पर्याय आहे की अणुअंक 2 ने कमी होतो आणि अणुवस्तुमानांक सुद्धा कमीच होतो, 4 ने कमी होतो. कारण 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन, एक अल्फा कण म्हणजे 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन हे ज्यावेळेस बाहेर पडतात त्यावेळेस अणुवस्तुमानांक 4 ने कमी आणि अणुअंक 2 ने कमी होतो. म्हणून 39 क्रमांकाच्या प्रश्नाचं आपलं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 1, अणुअंक 2 ने कमी होतो आणि अणुवस्तुमानांक 4 ने कमी होतो. याचं एक्सप्लेनेशन बघूयात आपण. बघा, अल्फा पार्टिकल हा जो चार्ट दिलाय या ठिकाणी तो पाठ करा. अल्फा पार्टिकल शक्यतो मी पाठ करण्याच्या खरंच विरोधात आहे, कारण पाठ करण्यापेक्षा एकदा कन्सेप्ट लक्षात राहिली तर पाठ करायची गरज पण पडत नाही. पण जर काही जणांना पाठ करूनच लक्षात राहत असेल तर बिंदास पाठ करू शकता तुम्ही. अल्फा पार्टिकल जर बाहेर पडले तर ऍटॉमिक नंबर 2 ने कमी होतो, ऍटॉमिक मास 4 ने कमी होतो. जर बीटा पार्टिकल, उद्या जर प्रश्न आला तर बीटा पार्टिकल जर बाहेर पडलं तर ऍटॉमिक नंबर 1 ने वाढतो, हे लक्षात घ्या. ऍटॉमिक मासवर काहीही परिणाम होत नाही. दुसरं जे गॅमा पार्टिकल आहे, गॅमा पार्टिकल ऍटम मधून बाहेर पडल्यानंतर ऍटॉमिक नंबर आणि ऍटॉमिक मास याच्यावर कसलाही परिणाम होत नाही. हा पण मुद्दा लक्षात घ्या. पुढे जाऊयात मग. 40 क्रमांकाचा प्रश्न आहे. सिंपल, आता यापेक्षा सिंपल काय प्रश्न असू शकतो राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये. 104 डिग्री फॅरेनहाइट दिले, मुलाचा ताप 104 डिग्री फॅरेनहाइट आहे, हे तापमान किती डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजे फॅरेनहाइटच्या डिग्रीमध्ये कन्व्हर्जन करायचं. मग मित्रांनो तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे, कन्व्हर्जन माहिती पाहिजे की फॅरेनहाइटचं डिग्रीमध्ये कन्व्हर्जन कसं करतात. बघा या ठिकाणी फॉर्म्युला दिलाय, फॅरेनहाइट इज इक्वल टू सेल्सिअस इंटू 1.8, सेल्सिअस इंटू 1.8 प्लस 32. हे 32 महत्वाचं आहे बरं का. 32 1.8 हे आकडे लक्षात ठेवा, फॉर्म्युला पाठच ठेवा. जर तुम्हाला फॅरेनहाइटचं सेल्सिअस मध्ये विचारलं तरी करता आलं पाहिजे आणि सेल्सिअसचं फॅरेनहाइट मध्ये विचारलं तरी करता आलं पाहिजे.
आणि शक्यतो आयोग आकडे जास्त कॉम्प्लिकेटेड देत नाही आणि जरी कॉम्प्लिकेटेड दिले तर पर्याय मिळता जुळता जवळचा पर्याय बघून आपण आन्सर देऊ शकतो. तर आपल्याला जे टेम्परेचर दिले ते दिले 104 फॅरेनहाइट, बरोबर. तर 104 फॅरेनहाइट वजा 32 डिवाइड बाय 1.8 केलं तर 40 येईल. म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, 40 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 104 डिग्री फॅरेनहाइट हे आहे 40 डिग्री सेल्सिअस. अशाच पद्धतीने फॉर्म्युलातच ठेवून याचं उत्तर येऊ शकतं. याला दुसरा काही पर्याय नाही, फॉर्म्युला पाठ असणं आवश्यक आहे. नेक्स्ट बघू आपण 41 क्रमांकाचा प्रश्न काय आहे. खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे. बरोबर विधान बघायचं आपल्याला. आता हा पण बघा किती सिंपल प्रश्न आहे. पहिलं विधान काय बघा, ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना, सूर्यापासून वेग, ग्रहांचा वेग विचारलाय, सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त. सिंपल आहे का नाही. सूर्याभोवती बाकीचे ग्रह सूर्यमालेतले फिरतात, लॉजिक आहे. तर सूर्य का फिरतात, तर सूर्याचं गुरुत्वाकर्षण जे आहे, तर त्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हे जे सूर्यमालेतले ग्रह आहे ते सूर्याभोवती फिरत असतात. हे तर बेसिक आपल्याला माहिती. तर ज्यावेळेस ग्रह आणि सूर्य यामधील अंतर सर्वात कमी असेल, ठीक आहे, तर त्यावेळेस गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त कार्य करेल त्या ग्रहावर. त्यामुळे वेग काय असेल, जास्त असेल. आणि सूर्यापासून ज्या वेळेस तो ग्रह जास्त अंतरावर जाईल त्यावेळेस सूर्याचं गुरुत्वाकर्षण बल शक्ती ही थोडीशी कमी होईल ना, म्हणून त्याचा वेग थोडासा कमी होईल, बरोबर. थोडक्यात सांगायचंय काय की जो लंबवर्तुळ आकारात जे ग्रह फिरतात, लंबवर्तुळ आकारामध्ये ज्यावेळेस ग्रह फिरतात, ज्यावेळेस सूर्याच्या जवळ येतील त्यावेळेस गुरुत्वाकर्षण शक्ती सूर्याची त्याच्यावर, त्या ग्रहावर जास्त प्रमाणात कार्य करेल आणि सूर्यापासून ज्यावेळेस कमी अंतर असेल त्यावेळेस जास्त प्रमाणात गुरुत्वाकर्षण शक्ती कार्य करेल, त्यामुळे त्याचा वेग जास्त असेल त्या ग्रहाचा. आणि ज्यावेळेस सूर्यापासून तो ग्रह लांब असेल त्यावेळेस गुरुत्वाकर्षण शक्ती कमी फोर्स होईल ना, गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव कमी होईल, म्हणून ग्रहाचा वेग कमी होईल. त्यामुळे पहिला क्रमांकाचा जो आपला ऑप्शन आहे तेच आपलं उत्तर आहे, कारण तेच विधान एक्झॅक्टली बरोबर आहे. खालचे ऑप्शन बघा, ग्रहांचा वेग सूर्यापासून एक्झॅक्टली उलट दिलंय, पण हे चुकीचं येईल. ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त व कमीत कमी अंतर असताना सारखाच कसा असेल, नाही. ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त व कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो, म्हणजे दोन्ही वेळेस सर्वात जास्त असेल, हे पण कसं होईल, होऊ शकणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. 41 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. इतकं सिंपल आहे. पुढे जाऊ आपण. आता 42 क्रमांकाचा प्रश्न बघा, जीवनसत्व आणि त्या जीवनसत्वाच्या अभावी होणाऱ्या रोगाबद्दल प्रश्न आहे. एका कॉलम मध्ये काय दिलंय, जीवनसत्व दिले, दुसऱ्या कॉलम मध्ये काय दिले, त्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे रोग. मित्रांनो, आता हे आपण खूप म्हणजे शालेय अभ्यासक्रमात सुद्धा ह्या गोष्टी शिकलोय आपण. अजीवनसत्व अभावी कोणता रोग होतो, डोळे झाकून ते सांगायचा रातांधळेपणा. तर अ च येतं 4, अ च 4 असणारा एकच पर्याय. आलं उत्तर आपलं. ड जीवनसत्व अभावी होणारा रोग आहे मुडदूस. क जीवनसत्व अभावी होणारा रोग आहे स्कर्वी. आणि B2 जीवनसत्व रक्तक्षय. ठीक आहे. अशा पद्धतीने 42 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढचं बघूयात. 43 क्रमांकाचा प्रश्न आहे, अँग्विना ट्रिटिसी काय नाव आहे,
अँग्विना ट्रिटिसी हा टिंबटिंब या वनस्पतीवर आढळणारा परजीवी नेमॅटोड आहे. तर या ठिकाणी पीक आणि त्यावर किंवा वनस्पती आणि त्यावर आढळणाऱ्या रोगकारकाबद्दल प्रश्न आहे. तर सरळ त्यांचं नाव आहे अँग्विना ट्रिटिसी. तर हा कोणत्या रोगावर आढळतो? तर याचं उत्तर आहे गहू आणि राईवर. या रोगाचं नाव आहे कानकोकल किंवा गाऊट किंवा सीड गॅल. तर 43 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे व्हीट. अँग्विना ट्रिटिसी हा नेमॅटोड आहे. तर हा गव्हावर होणाऱ्या रोगाचा रोगकारक आहे. आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 व्हीट किंवा गहू. 44 क्रमांकाचा प्रश्न बघूया. 44 क्रमांकाचा प्रश्न काय आहे? शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास? जर मराठीत वाचलं तर अतिशय सोपं वाटते आपल्याला. शंखशास्त्र कॉन्कॉलॉजी इंग्लिश मधला वर्ड सुद्धा लक्षात ठेवा. कधी कधी हा वर्ड मराठीमध्ये रोमन लिपीमध्ये सुद्धा लिहू शकतात कॉन्कॉलॉजी, त्यावेळेस आपल्याला अवघड जाईल. कॉन्कॉलॉजी म्हणजे शंखशास्त्र. तर शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे सिलेंटर्ट याचा अभ्यास का? नाही. शंख आणि त्याचा काही संबंध नाही. मोलुस्काचा अभ्यास का? मोलुस्काच्या संबंधित आहे पण मोलुस्काचा अभ्यास नाही. तर या ठिकाणी बघा दोन जे तिसरा आणि चौथा पर्याय आहे, मोलुस्कांचे कवच आणि मोलुस्कांचे आवरण. तर याच्यामधलं शंख कोणता आहे? कवच आहे का आवरण आहे? म्हणजे शेल आहे का मॅन्टल आहे? तर बघा शेल आणि मॅन्टल म्हणजे कवच आणि आवरण यामधला फरक आपल्याला माहिती पाहिजे. आवरण आणि शेल मधला फरक बघू आपण. आवरण काय आहे? तर हे मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन आणि ऑक्सिजन सिलिकेट पासून बनवलेले मऊ स्तरित मांसल अवयव आहे. आवरण हे मोलुस्कामध्ये आवरण हे मऊ स्तरित मांसल अवयव आहे आणि कवच हे कशाने बनलेले आहे? कॅल्शियम कार्बोनेट आणि कायटिनने बनलेले. आणि ते मऊ नसतं. आवरण हे मऊ आहे, मांसल आहे आणि कवच हे कठीण आहे, कॅल्शियम कार्बोनेट आणि कायटिनने बनलेले. ठीक आहे. म्हणजे अगोदर बनतं आवरण आणि नंतर असतं त्याच्यावर कवच. आणि जे आवरण आहे हेच कवच तयार करतं. हे लक्षात घ्या. मोलुस्काच्या संदर्भातच आहे. आधी आवरण आणि मग त्याच्यावर कवच. थोडक्यात आपण गोगलगाय जी बघितली, गोगलगाय मध्ये शंखामध्ये असते, बरोबर आहे. शंखासारखा जे एक्झोस्केलेटन तयार होतं तर त्याला शेल म्हणतात आणि त्याच्या आतमध्ये असणाऱ्या मांसल भागाला आवरण असं म्हणतात. तर आपल्याला प्रश्न काय विचारलाय? शंखशास्त्राचा अभ्यास. शंख कोणता याच्यातलं? कवच आहे की आवरण आहे? तर कवच हे म्हणजे शेल हे आपलं शंख आहे. ठीक आहे. म्हणून शेल ऑफ मोलुस्का हे त्याचं उत्तर येईल. 44 क्रमांकाचा जो प्रश्न आहे, शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे शेल्स ऑफ मोलुस्काचा अभ्यास. शंख आपण कशाला म्हणतो? तर त्याच्या कवचाला म्हणतो, ना की आवरणाला. इथे हा फरक लक्षात घ्या, कवच आणि आवरण, शेल आणि मॅन्टल. खूप छान प्रश्न आहे, खूप छान. कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. कवच आणि आवरण हा कन्सेप्ट थोडासा क्लिअर करून घ्या. मोलुस्का वर्गातील जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये कवच आणि आवरण कुठे असतं? अगोदर असतं ते आवरण आणि त्या आवरणापासून तयार होतं ते एक्झोस्केलेटन, त्याला कवच असं म्हणतात. पुढे बघूयात. शेवटचा प्रश्न आहे बघा, मोलुस्कावरतीच प्रश्न आहे परत. मोलुस्का वर्गीय प्राणी मृदुकाय असतात आणि ते खालील वैशिष्ट्ये धारण करतात. म्हणजे मोलुस्का वर्गीय जे प्राणी आहेत त्यांची वैशिष्ट्ये दिली. तर या वैशिष्ट्यांपैकी
कोणते विधान बरोबर आहेत ते सांगायचे. आपलं बरोबर विधान ओळखायचे. ते प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा वर्ग आहे, पण दुसऱ्या क्रमांकाचा. दुसरा सर्वात मोठा वर्ग आहे, बरोबर आहे. कारण प्राणीसृष्टीमधील सर्वात मोठा वर्ग कोणता आहे सांगा बरं कमेंटमध्ये. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले ते. प्राणीसृष्टीमधील सर्वात मोठा वर्ग कोणता? सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा वर्ग मोलुस्का आहे, हे बरोबर आहे. कमेंटमध्ये तुम्ही सांगा प्राणीसृष्टीमधील पहिल्या क्रमांकाचा सर्वात मोठा वर्ग कोणता? सर्वसाधारणपणे ते द्विपक्षीय सममितीय असतात. बरोबर आहे. ते फक्त जमिनीवर राहतात. आता बघा, मोलुस्काचं एखादं उदाहरण घ्या. मोलुस्काचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर ते फक्त जमिनीवर राहतात असं आहे का? गोगलगाय किंवा दुसरे शंख शिंपले आहेत तर ते फक्त जमिनीवर असतात का? नाही, पाण्यात पण आहेत. म्हणून क हे विधान चुकीचं आहे. ड बघू, त्यांना मांसल पाय असतात, पाय नसतात त्यांना, म्हणून ड पण चुकीचं आहे. म्हणून अ आणि ब बरोबर आहे. आणि जो पर्याय क्रमांक 4 आहे तो काय सांगतो? फक्त अ आणि ब बरोबर आहे. म्हणून 45 क्रमांकाचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 फक्त अ आणि ब बरोबर आहेत. मोलुस्का हा प्राणीसृष्टीतील दुसरा सर्वात मोठा वर्ग आहे, बरोबर. आणि सर्वसाधारणपणे ते द्विपक्षीय सममितीय असतात. आलं लक्षात? अशा पद्धतीने या ठिकाणी आपण 2023 मध्ये झालेल्या राज्यसेवा पूर्व या परीक्षेमधील विज्ञान विषयाच्या प्रश्नांचे विश्लेषण पाहिले. जर या ठिकाणी तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करा. तुमचं काही सजेशन असेल तरी कमेंट करा. हा प्रयत्न कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कळवा तसं, म्हणजे मला कळेल तरी की म्हणजे व्हिडिओ आवडतोय, किंवा काही इम्प्रूव्हमेंट असेल तरी कमेंट करून सांगा की या घटकावर इम्प्रूव्हमेंट करा किंवा अशा पद्धतीने एक्सप्लेनेशन द्या. त्यामध्ये पण आपण प्रयत्न करू इम्प्रूव्ह करायचा. ठीक आहे, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.